नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 17 मार्च 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 2020 ते 24 या कालावधीमध्ये युक्रेन नंतर जगातील सर्वात या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश कोणता ठरलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत देश या ठिकाणी युक्रेन नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार देश या ठिकाणी ठरलेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या राज्य सरकारने सर्व महानगरपालिकांना सौर शहरांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, उत्तर प्रदेश राज्य सरकारने सर्व ज्या काही महानगरपालिका आहेत त्यांना या ठिकाणी सौर शहरांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी या पर्टिक्युलर राज्याबद्दल सांगायचं म्हटलं तर या उत्तर प्रदेश राज्यामध्ये 22,000 मेगावॉट स्वच्छ ऊर्जा क्लीन एनर्जी निर्मितीचं या ठिकाणी उद्दिष्ट या राज्य सरकारने ठेवलेलं आहे. क्लिअर? पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. ॲस्ट्रा बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल, ज्याला आपण असं म्हणता येईल BVRAAM, बरोबर, तर कोणत्या संस्थेने हे डिझाईन आणि विकसित केलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी या शब्दाचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल. BVRAAM फुल फॉर्म काय? बियॉन्ड व्हिज्युअल रेंज एअर टू एअर मिसाईल. ठीक आहे, 2 पॉईंट लिहून घ्या. ॲस्ट्रा क्षेपणास्त्राने उडत्या लक्ष्यावर थेट मारा केला आणि त्याची अचूकता आणि परिणामकारकता सिद्ध केली. दुसरा पॉईंट, सर्व क्षेपणास्त्रे उपप्रणालींनी उत्तम कामगिरी केली आणि मोहिमेचे उद्दिष्ट देखील पूर्ण केलेले आहेत चाचणीच्या अंतर्गत. पर्याय क्रमांक सी, DRDOने हे या ठिकाणी विकसित केलेलं आहे. DRDO फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत. जबाबदार मंत्रालय आहे संरक्षण मंत्रालय. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम कोठे बांधले जाणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अगेन उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी देशातील पहिले कायमस्वरूपी परमनंट कलाग्राम या ठिकाणी बांधले जाणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने तयार केलेले हे या ठिकाणी कलाग्राम आहे. कलाग्रामची रचना भारताच्या परंपरेमध्ये एक संवेदी प्रवास देण्यासाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेली ही रचना आहे. पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच बाकीच्या प्रथम गोष्टींवरती आपण रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारताचे पहिले खाजगी पृथ्वी निरीक्षण उपग्रह TSAT-1A असं त्याचं नाव आहे. ओपन AI द्वारे भारतातील पहिला कर्मचारी नियुक्त करण्यात आला प्रज्ञा मिश्रा. भारतातील पहिले राईस ATM या ठिकाणी उघडण्यात आलं ओडिसामध्ये. भारतातील पहिल्या बायोपॉलिमर प्रात्यक्षिक सुविधेचे उद्घाटन करण्यात आलं पुण्यामध्ये. भारताचे पहिले समर्पित अर्धसंवाहक धोरण या ठिकाणी सुरू करण्यात आलं गुजरातमध्ये. देशातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे सीमावर्ती गाव ठरलं आहे मसाली गाव. देशातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलं तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिले जागतिक शांतता केंद्र उघडण्यात आलं गुरुग्राममध्ये. आणि देशातील पहिले कायमस्वरूपी कलाग्राम या ठिकाणी उघडण्यात येणार आहे उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने 2025-26च्या अर्थसंकल्पासाठी त्यांच्या लोगोमध्ये देवनागरी रुपया चिन्ह बदलून तमिळमध्ये अक्षर लावलेले आहे? पहा, या ठिकाणी हे जे काही देवनागरी रुपयाचं चिन्ह आहे ते या ठिकाणी बदलून अशा प्रकारचं या ठिकाणी चिन्ह ठेवण्यात आलेलं आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए,
तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तमिळनाडू राज्य सरकारने 2025-26च्या अर्थसंकल्पासाठी त्यांच्या लोगोमध्ये देवनागरी रुपया चिन्ह बदलून तमिळ अक्षर या ठिकाणी लावलेलं आहे. तमिळनाडूबद्दल लगेच रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत के स्टालिन, राज्यपाल आहेत एन रवी आणि राजधानी आहे चेन्नई. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. मन्नर मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुखुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत मेट्टूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न, 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025चं विजेतेपद झारखंडने जिंकलेलं आहे. लगेच बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचं विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग 2025 रड बंगाल टायगर्स यांनी जिंकलं. इंडियन स्नूकर चॅम्पियनशिप 2025 पंकज अडवाणी यांनी जिंकलं. आशियाई मिक्स सांघिक बॅडमिंटन 2025 इंडोनेशियाने जिंकलं. इंडियन सुपर लीग विनर्स शिल्ड 2025 मोहन बागान सुपर जायंट यांनी जिंकलं. 71वी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष कबड्डी स्पर्धा सेवाने या ठिकाणी जिंकली आहे. साबा SABA महिला चॅम्पियनशिप 2025 भारताने विजेतेपद जिंकलं. 2024-25 रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद विदर्भ संघाने जिंकलं. आशियाई महिला कबड्डी स्पर्धा 2025 मध्ये विजेतेपद भारताने जिंकलं. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये विजेतेपद भारताने जिंकलं. आणि 15व्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद 2025चं या ठिकाणी विजेतेपद झारखंडने जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत धर्मा गार्डियन 2025 हा जो काही लष्करी सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? पर्याय क्रमांक सी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हे जे काही मिलिटरी एक्झरसाइज होत असतात भारताचे अन्य देशांसोबत, याच्यावरती जर सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. याच्यावरती लवकरच आपण व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू, सेपरेट व्हिडिओ असेल. ठीक आहे. तर भारत आणि जपान या 2 देशाच्या अंतर्गत हा लष्करी सराव आहे ज्याचं नाव आहे धर्मा गार्डियन. ठीक आहे. कोणत्या देशासोबत? जपान देशासोबत. जपानचे नवीन पंतप्रधान बनलेत शिगेरू इशिबा. राजधानी आहे टोकियो. चलन वापरलं जातं जपानी येन आणि भाषा वापरली जाते जपानी. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने PM युवा 3.0 युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान योजना सुरू केलेली आहे? 7 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालय. म्हणजेच काय? मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. बरोबर. ही जी काही योजना आहे युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान योजना, याचा उद्देश काय? तर तरुण लेखकांना मार्गदर्शन करणे हा याच्या मागचा उद्देश आहे. दुसरा पॉईंट, देशातील वाचन, लेखन आणि पुस्तक संस्कृतीला चालना देण्यासाठी 30 वर्षाखालील तरुण आणि नवोदित लेखकांना प्रशिक्षण देणे हे लेखक मार्गदर्शन कार्यक्रमाच्या मागचं उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक बी, शिक्षण मंत्रालय हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, महिला उद्योजकांना तारणमुक्त कर्ज देण्यासाठी अस्मिता लोन स्कीम, अस्मिता कर्ज योजना कोणी सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, SBI हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि ही जी काही योजना आहे अस्मिता कर्ज योजना, याचा उद्देश काय आहे? तर महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे. आणि हे जे काही कर्ज असणार आहे ते कसं असणार आहे? तर तारणमुक्त असणार आहे. पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने कोणत्या भागाला इको टुरिझम हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, बंगस व्हॅलीला या ठिकाणी इको टुरिझम हब म्हणून या ठिकाणी डेव्हलप करण्याचा निर्णय घेतलेला आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाने. पुढचा प्रश्न, ICICI बँकेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी, कमल वाली. काय नाव आहे? कमल वाली यांची या ठिकाणी ICICI या बँकेच्या सुरक्षा प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. कोणत्या बँकेबद्दल बोलण्यात आलं? ICICI बँकेबद्दल. या बँकेबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली 1944ला. मुख्यालय आहे मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी आणि CEO आहेत संदीप बक्षी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती या ठिकाणी ठरलेली आहे महिला कॅटेगरीमधील? तर पर्याय क्रमांक बी, रोशनी नादर या ठिकाणी आशियातील सर्वात महिला श्रीमंत उद्योगपतीमध्ये अव्वल स्थानी आलेले आहेत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, फोटोमध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल सलमान खान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हे जे काही सुपरक्रॉस या ठिकाणी रेसिंग लीग आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सलमान खानची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे.
क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खेलो इंडिया हिवाळी खेळांच्या 5व्या आवृत्तीमध्ये महाराष्ट्र राज्याने किती पदके जिंकलेली आहेत? 8, 13, 18 की 20? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, मार्च महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्य दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. त्यानंतर या ठिकाणी मार्च महिन्यातील दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 12 मार्चला आहे नो स्मोकिंग डे. त्याच्यानंतर मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. त्यानंतर 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्च भारतामध्ये आयुध निर्माण दिवस आणि याच दिवशी जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर.